बघा मी गाईस जात आहे आता दुकानवरती. 5 मिनिटचा रस्ता आहे ऑलमोस्ट. जाऊन पण आली, मॅगी घेऊन आली मी. आता बनवणार याला मॅगीला. सगळं मसाला टाकले मी. मिक्स करून घेते छानपैकी. दोन 3 मिनिटं शिजणार. मॅगी झाली पण रेडी. आता मी खात आहे मॅगी. तुम्ही पे या खायला. सांगते मी कशी बनली ती मॅगी. हां, लय तीख आहे, लय गरम आहे, तीख नाही. मस्त. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळ झाली आहे. 8-8:30 वाजता उठली होती मी. आता काम करणार मी. फ्रेशअप पण झाली, तोंड पण धुतलं आपलं. तर मला आमचा व्ह्यू दाखवतो बघा. किती धूप आहे ना इथे. तर आज जाऊ आपण. आता आपण कपडे वपडे आहे हे चादर वादर घडी मारून पसारा करून ठेवलं. मीच काढणार आणि कोण काढणार. चला आपलं काम करू. सगळं आता क्लीन करू घ्यायचं आहे. मला फक्त तिथे पसारा करून ठेवलं. सगळं पसारा काढायचं आता. चुटकीमध्येच करू आपण. झाडू मारत आहे बघा मी. हे दूध आणलं आणि दही आणली. आता दूध गरम करणार, थोडीशी चहा बनवणार आणि आता चहा आणि बिस्किट खाणार मी आता. एक हातनेच दूध घालत, एका हातने फोन पकडलं मी. दूध उतरलं तर उतरलं. तर चहा करायला आपण ठेवू. आता हे प्रेग्नेन्सीमध्ये जास्त चहा नाही पियत ना ग. मी तर जास्त अवॉइडच करते, पण मला रोज येते चहा पियायची. म्हणून मी थोडीशी चहा करते आणि पिते आपल्यासाठी. रोज आले तर प्यायलाच पाहिजे चहा पण. रेडी होत आहे. आता मी दूध टाकणार, गरम झालं त्यामध्ये. मी आहे तुम्हाला गोवा महाराष्ट्र कपालामध्ये तुमचं वेलकम आहे. आता मी आंघोळ केली. आता मी देवपूजा करणार श्री स्वामी समर्थाचा. आणि आता भाजीपाला घेऊन, आता भाजी घेऊन घ्यायला जाणार, नंतर पूजा करणार. चला भेटूया लवकरच. चहा क्या म्हणते अभी चाय क्या पता क्या बोलते उसको, चहा गालेंगे. आम्ही आता चहा घालणार आहे. चहा झाली आहे माझं ऑलमोस्ट. दूध को नहीं देखा ना, दूध पूरा ऊपर नीचे गिर जाता है. दुर्घटना घटी वैसा. माझी चहा बोला तो एक नशा. चाय के बिना दिन नहीं जाती. चाय गिर गया. चाय फॉल डाउन बाबा. रहने दो, मुझे ही करना है सब कुछ.
क्या कर सकते हैं, इधर किया तो इधर देखना पड़ता है, इधर किया तो उधर देखना पड़ता है. क्या क्या है भाई, काय काय बघावे लागते बाबा आम्हाले. आता चहा आपण गाळू. देखो ऐसा लगा तो उधर जाती के चल गया. क्या है भाई ये सब. चल आप चहा पियेंगे. भाजीपाला घेऊन आली मी, फक्त मला बटाट नाही भेटलं. आता काय करायचं आहे, स्वयंपाक खाना क्या बनाने का आज. बघू आता काहीतरी बनवू आपण. आज माझी इच्छा होती व्हेज पुलाव बनवायची आणि गोबी मंचुरियन. बघते आता काय करायचं. मला साधारण डाळ चावल बनवणार झालं बस. बघा मी आता बटाट घ्यायला जात आहे. धूप आहे धूप. थोडीशी आणखी भाजीपाला घेऊन आली मी, घरी आली पण इथेच भेटलं तर मला गाड्या आणली. थकली बा मी घेऊन येते. आता करायचं स्वयंपाक लवकर लवकर. आता येणार माझा नवरा, जेवण करायला पडला तर मला. दुपारी येतो तो 7पर्यंत. 7ला जातो आपल्या ड्युटीवर. चला आपण बघू काय काय आणलं आहे. कॅबेज आणलं मी, कॅरेट, गाजर, आणखी भेंडी. आता मी कॉलीफ्लॉवर ठेवलं आहे उकडायला. तो माझ्या पद्धतीने मी कशी आहे तसं मी करते. आपल्या हायड्रासाठी शिनून ठेवलं मी, कटिंग करून ठेवलं आहे. करू आपण थोडंसं करू. अरे पसारा आता काढायचाच आहे मला. आज फ्राय करून घेतलं मी. फ्राय करायचं आहे. टेस्टी झालं आहे, टेस्ट करून बघितलं मी. चला बनवूया आता. एक माझ्या हाती नाही होत तरीसुद्धा मी करते. हे थोडं काढते. सगळं आयटम घातलं मी. हे कॅप्सिकम, ऑनियन, गार्लिक हे सगळं टाकलं मी. छान फ्राय करून घेते. फायनली माझं झालं आहे गोबी मंचुरियन. बघा तुम्ही कशी झालं असेल ते. गोबी मंचुरियन या गोबी चिली आहे ती. गोबी चिली काय माहीत मी केलं माझ्या आहोसाठी. जर तुम्हाला माझी व्लॉग आवडला तर नक्की फॉलो, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोण नवीन असेल तर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नक्की फॉलो आणि शेअर कमेंट नक्की करा. आणि जर माझा आवडला तर नक्की लाईक पण करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग.